अंजनगाव सुरजी तालुक्यातील रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापूसतळणी येथील युवकाला व्यावसायिक वैमनस्यातून चौघांनी वाहन अडवून मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या युवकाला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक आरोपींना अटक करण्यात आली असून एकाचा शोध रहिमापूर पोलीस ठाण्याकडून घेतला जात आहे. पोलीस सूत्रांनुसार मुकेश महानकर वय 32 वर्ष राहणार संजीवनी नगर कापूसतळणी असे जखमीचे नाव आहे. तो उदरनिर्वाह भागविण्यासाठी घरीच ब्रेड तयार करून त्याची विक्री दर्यापूरच्या बाजारामध्ये ऑटो रिक्षातून करीत असतो. अंजनगाव सुरजी शहरातील भालदारपुरा येथील रहिवासी जावेद खान हसन खान हा सुद्धा 3 चाकी ऑटो रिक्षाने दर्यापूरला ब्रेड विक्री करिता आणत असतो. मुकेश हा 30 जानेवारी रोजी दर्यापूर येथे बाजारात ब्रेड विकण्याकरिता गेला होता. जावेद खान हा देखील काही अंतरावर दुकान मांडून बसला होता. सायंकाळी बाजार आटोपल्यानंतर मुकेश हा गावाला परत जात असताना दर्यापूर ते अंजनगाव मार्गावर खीरगव्हाण फाट्यावर रात्री 11 ते 12च्या सुमारास त्याच्या ऑटो रिक्षाच्या मागे व पुढे ऑटो रिक्षा उभ्या करून जावेदसह चौघे त्यातून उतरले. तुझा व्यवसाय बंद कर, आमचे नुकसान होत आहे असे म्हणत जावेदने लोखंडी पाईपने हातापायावर मारले, तर मुलगा तौसिफ खान याने पाईप डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. जावेद खानची 2 मुले यांनी पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुकेशने आरडाओरड केली तेव्हा बाजूच्या शेतातील रखवालदार दुचाकी घेऊन आला. त्याच्या सहाय्याने घर गाठल्यानंतर मुकेशने वडील व भाऊ यांच्या समवेत रहिमापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्याला सातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयात व डोक्याला जास्त गंभीर जखम असल्याने अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. एक आरोपींना अटक करण्यात आली असून एकाचा शोध ठाणेदार अनंत वडतकर यांच्या मार्गदर्शनात करीत आहे व 2 अल्पवयीन बाल सुरक्षा गृह यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.